नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर. प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था. अभिवाचन अदिती पालिनकर. भाग 35. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच चैत्रवद्य 11 आणि शके 1795 बुधवारी श्री समर्थांच्या अंगावर मी स्नानाच्या समयी स्वतः गंगा घेऊन गेलो असताना बडोदे येथील कित्येक धनवान मंडळी त्यावेळी उभी होती. श्री समर्थ स्नानाला बसले असताना फक्त चोळप्पा आणि सुंदराबाई वगैरे मंडळी मला गंगा घालू देईनात. इतक्यात समर्थ रागाने मोठ्याने बोलले, जयनास आणि त्या गाईला काय भीतोस काय? हा, गंगा आणून घाल. अशी आज्ञा होताच मी महाराजांच्या अंगावर एक घडाभर गंगा घातली आणि रेशमी भगवे वस्त्र अंगावर घातले आणि नमस्कार करून बिराडी गेलो. पुन्हा दर्शनास आलो तो कानफाट्या पोलिसांच्या शिपायाने बांधलेला श्री समर्थांच्या दर्शनाला आणला होता. हा कानफाट्या नाथ श्री समर्थांचे दर्शन वाचून पाणी देखील पित नसे. डोके फुटलेल्या मनुष्याला श्री स्वामींनी रताळू घासून लावण्यास सांगितलं होतं. सायंकाळी मी समर्थांपुढे कीर्तन करण्यास उभं राहू लागलो. तो दयाघन म्हणाले की फुकटचं कीर्तन कशाला, नैवेद्याचा तर ठिकाणा पण नाही. तदनंतर आज्ञेनुसार दुसऱ्या दिवशी श्री दत्तात्रेय मूर्तीस नैवेद्य समर्पण केला. यावेळी दुसरा चमत्कार असा झाला की एका गरीब ब्राह्मणाच्या बाईने श्रद्धापूर्वक श्री समर्थांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी आणला होता, परंतु निर्धन असल्यामुळे तिची दाद कोणी लागू देईनात. पण श्री समर्थ दयार्णव म्हणाले की भटणीच्या नैवेद्याला कोण आड येतोय, माजलेले पायपोस खातील. असं म्हणून समर्थांनी त्या ब्राह्मणबाईला नैवेद्य आणून देण्यास सांगितलं आणि परमादराने तो ग्रहणही केला. धन्य ते समर्थ. गरीब बाई फार लांब बाहेर बसली असून दाद लागेना, पण अंतरसाक्षित्वाने जाणून घेऊन श्रीमद गुरुदेव दत्त स्वामी समर्थ भगवान यांनी शुद्धांतकरण पाहून बाईवर कृपा केली आणि बाईचं हृदगत जाणून श्री स्वामी महाराज म्हणाले, अगं ए, तुला खोडकर पोरगं होईल, जा. हे पुत्रानंदकारक वचनामृत श्रवण करून बाईच्या पोटात मावेना असा आनंद झाला आणि ती विनंती करून बोलली, हे परमात्मन, आजपर्यंत मी पुष्कळ सत्पुरुष पाहिले, परंतु मला इहपर सुखाचे पूर्ण समाधान या आपल्या चरण दर्शनानेच झालाय. या बाईला पुत्रसंतान 45 वर्षाच्या वयापर्यंत नव्हतं. ते स्वामी कृपेने बाईला 1 वर्षात पुत्रसौख्य प्राप्त झालं. ही बाई सातारा जिल्ह्यातील राहणारी गोविंद भट नावाच्या ब्राह्मणाची स्त्री, महासाध्वी आणि भोळी. हिला स्वामी महाराजांचं स्मरण झालं म्हणजे कंठ सद्गदित होऊन ती मोठ्या प्रेमाने रडत असे. हे मी समक्ष पाहिलं आहे. निष्ठाधारक आहे, हे खरंच आहे. दुसऱ्या दिवशी श्री समर्थांच्या दर्शनाला बडोद्याहून जानकीबाई नावाची कराडे ब्राह्मणाची पत्नी आली होती. तिच्या मनात श्री महाराजांचे 16 ओळ्याच्या संबंधाने फारच विकल्प होते. ही बाई सोवळी इतकी होती की तिचे पाय चालताना पृथ्वीवर पडणे मुश्किल होत असे. ही बाई श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य तयार करून तो संध्याकाळच्या वेळेस सोवळ्यात घेऊन चालली असताना सोवळ्याच्या खटाटोपामुळे बाईचा पाय घसरून आणि ती रस्त्यात पडली आणि तशात तिला वृश्चिक दंश झाला. परंतु नैवेद्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. बाई धडपडत समर्थांजवळ गेली आणि नैवेद्य पुढे ठेवला. ते पाहून श्री स्वामी म्हणाले, आम्ही सोवळ्याचं अन्न खात नसतो, तुझ्या नाटकवाल्या प्रिय पुरुषास ताट नेऊन दे, जा. हे प्रतितीचं आणि आपल्या दुष्टकर्माचरणाचे दर्शक शब्द ऐकून बाई आपल्या ठिकाणी विरघळून मृत्तिकेसारखी थंडगार झाली आणि आपण पूर्ण ब्रह्म, सर्वेश्वर, साक्षात स्वामी आहात असं म्हणून स्तुती करू लागली. नंतर समर्थांनी काही अंश ग्रहण केला आणि पांढरी झाल्यावर तुला भक्ती लागेल असं समर्थ म्हणाले. यापुढे काही दिवसांनी या बाईच्या अंगावर कुष्ठरोग म्हणजे शरीर पांढरं होणं,
अतिसोहळ्याच्या विकल्पाने उत्पन्न झाला आणि श्री समर्थांचे वचन ब्रह्मदेवाला देखील स्वप्नीही कधीच अंधृत करण्याचं सामर्थ्य येणार नाही, मग मनुष्याचा पाड काय. असो, यावेळी मी समर्थांजवळ 1.5 महिना होतो. एका ब्राह्मणाने पोटशूळ बरा होण्याकरता नरसोबाच्या वाडीस जाऊन 1.25 रुपयाची पेढे वाटीन असा नवस केल्यावरून त्याचा पोटशूळ कमी झाला, बंद झाला. पुढे 10 वर्षात देखील नवस फेडण्याचं त्याला स्मरण न होऊन काही कामाकरता तो अक्कलकोटाला आला होता. तेव्हा स्वामी दर्शनाला येऊन उभा राहिला असताना समर्थ म्हणाले, क्यों रे, पेढे भूल गया. हे ऐकून ब्राह्मण शरण आला आणि त्यानं तात्काळ पेढे वाटले. शके 1795 श्री मुखनाम संवत्सरे पौष शुद्ध 5 बुधवारी श्री समर्थ आज्ञेनुरूप मी द्वारका यात्रा करण्यास 4 मनुष्यांसह निघालो. श्री गुरुदेव दत्त, गिरणारी, सोरटी सोमनाथ, सुदामपुरी, द्वारका आणि नारायण सरोवर वगैरे ठिकाणी यात्रा करून शके 1796 भवनाम संवत्सरे अधिक आषाढ वद्यात बडोद्यास आलो. श्री सद्गुरुनाथापुढे ठेवण्याकरता प्रत्येक स्थलातील वस्तू आणलेल्या बिघडतील. एतदर्श भाद्रपद शुद्ध षष्ठी बुधवार अक्कलकोटास गेलो. त्यावेळी श्री दत्तात्रय स्वामी यांची स्वारी देशमुखांच्या वाड्यात होती. गोपीचंदन वगैरे आणलेल्या वस्तू श्रींना अर्पण केल्या. त्याखाली सर्वांतर्यामी श्री स्वामी समर्थ असं म्हणाले, बत्ताशासारखे आणलेले पद्म कुठे आहे. हे ऐकताच मला स्मरण होऊन विस्मय झाला की बडोद्याहून निघतेवेळी डब्यात पद्मे काढून ठेवलेली आणण्यास विसरलो. सर्वसाक्षी स्वामी महाराजांजवळ विनयपूर्वक क्षमादान मागितलं. नंतरच समर्थ म्हणाले, कुत्र्यास तुकडे करून घाल. ह्या समर्थांच्या वचनाचा वास्तविक अर्थ लक्षात न आल्यामुळे पुन्हा विनंती केली असता श्री समर्थांनी सेवेकरी लोकांकडे बोट दाखवले. त्या आज्ञेनुरूप दुसऱ्या दिवशी सर्व जातीच्या लोकांना यथास्थित मधुकरी अन्न समर्पित केले. तेव्हा एकंदर सेवा करणारे लोक निरनिराळ्या जातीचे 250च्या वर होते. ही माधुकरी मोरोपंत म्हैसकर सेवेकरी यांच्या घरी करवली होती. तेव्हा श्रीमद सच्चिदानंद स्वामी महाराज त्यांच्या घरात विष्णुपंत ओंडकरांच्या खोलीत बसले होते. सुमारे अर्ध सेवेकरी लोकांना मधुकरी घातल्यावर स्वामी समर्थ म्हणाले की आम्हास ताट आणा. अशी आज्ञा होताच झालेल्या धसांग अन्नाचे पात्र स्वामी महाराजांपुढे आणून ठेवलं आणि समर्थांच्या पूजनाधिक झाल्यावर सुंदरबाई महाराजांना खाऊ घालू लागली. त्यावेळी आणखी काही पदार्थ आणून देत असता स्वामीराज म्हणाले, पोळी दसऱ्याच्या दिवशी आणून वाढ. हे ऐकून माझ्या चित्तास असं वाटलं की विजयादशमीचा नैवेद्य झाल्या वाचून आपणास मला जाण्याला आज्ञा होत नाही आणि माझा तर लवकर जाण्याचा विचार होता. सर्व सेवेकऱ्यांना माधुकरी घातल्यानंतर आणि सर्वांचं भोजन झाल्यानंतर सुमारे 5 वाजता दत्तमूर्ती उठून मोरपंतांच्या घरातील दरवाजावर दोन्ही हात ठेवून डोकावून प्रसन्न वदनाने चालती झाली. ती भक्त सद्भगवंता सुतार याच्या घरी जाऊन विराजमान झाली. पाठीमागे सर्व धावत गेले. मीही पाठीमागून केळी वगैरे उपोषणाचे पदार्थ घेऊन सुंदराबाईला देण्याकरता गेलो. समर्थांना साष्टांग नमस्कार करून सुंदराबाईला फलाहाराचं दिलं. त्याचा स्वीकार करून सुंदराबाई म्हणाल्या, बुवासाहेब, आपण बडोद्यास 1-2 दिवसात जाणार काय. नंतर मी सांगितलं, सद्गुरू स्वामीरायांची आज्ञा विजयादशमीपर्यंत जाण्यास नाही, यामुळे मी उद्या गाणगापुरास जातो. नंतर सुंदराबाई म्हणाली, गाणगापुरास बहुत वेळा गेला आहात, आता काय काम आहे. तेव्हा श्री समर्थ म्हणाले, पाण्यात जाऊन बुडाल, चिखलात जाऊन बुडाल. गाणगापुरास जाण्यास श्री स्वामी महाराजांची आज्ञा स्पष्ट होत नाही असा बोध झाला असता पुन्हा जाण्याचा दृढ विचार होऊन दुसऱ्या दिवशी गाणगापुरास चालता झालो. या भाद्रपद वद्यात अक्कलकोट, गाणगापूर वगैरे प्रांतात पाऊस चांगला पडत होता. मी गुडूरच्या स्टेशनावर उतरून वाहनाचा तपास केला असता मिळाले नाही. मग तसाच पादचारी एकटाच निघालो. सुमारे 3 कोस जातो इतक्यात 2-3 पाण्याचे ओढे लागले व चिखल भरलेला ओढा लागला. हळूहळू त्यात पाय ठेवून चाललो तो कंठापर्यंत चिखलात बुडालो. पुष्कळ प्रयत्न केले पण बाहेर निघता येईना. तेव्हा फार घाबरलो. तो पाठीमागून घोड्यावर बसलेला मुसलमान स्वार येत होता. तोही घोड्यासुद्धा चिखलात बुडाला आणि मला पाहून म्हणाला, क्यों जी, चिखल बहुत है, ऐसा तुमने हमको क्यों नहीं कहा.
त्या स्वारास मला उत्तर देण्याचं सामर्थ्य नसल्यामुळे व चिखलातून पाय मागे पुढे हलवता येईनात, त्यामुळे प्राणवायूसहित जीव अतिशय घाबरल्यामुळे काही बोललो नाही. मी समर्थांची आज्ञा उल्लंघन करून आलो म्हणून मला असा प्रसंग आला, असा विचार मनात येताच डोळ्यापर्यंत चिखल लागला. आता यातून बाहेर निघणे होत नाही म्हणून स्वामी महाराजास मोठ्या हाक मारली. त्या सपाट्यात माझे हात धरून मला कोणी बाहेर काढले असा भास झाला. चिखलातून बाहेर आल्यानंतर 2 कलाक मला दम फार लागला होता. मी बाहेर आल्यानंतर स्वाराचा घोडाही फार झपाट्याने निघाला. स्वार हळूहळू मोठ्या मिन्नतवारीने बाहेर निघाला. माझे सगळे कपडे चिखलाने भरल्यामुळे पाण्याच्या ओढ्यात स्नान करून सर्व कपडे धुतले आणि हळूहळू संध्याकाळपर्यंत गाणगापुरास पोहोचलो. 2 दिवस हातपाय दुखणं कमी वाटल्यानंतर गुरुचरित्र ग्रंथाची पारायणे 7 दिवसात 7 केली आणि देवाचे पूजनादिक ब्राह्मण भोजनादी करून भीमा अमरजीच्या संगमास स्नानास गेलो. स्नान करता करता पाय घसरून भालाभर पाण्यात गेलो. पोहता येत नसल्याने गटांगळ्या खाऊ लागलो. इक्यात संगमावरील 2-4 सेवेकरी येऊन त्यांनी मला पाण्यातून बाहेर काढलं. त्यावेळी सावध होण्यास 2 प्रहर लागले. नाका डोळ्यातून पाणी जातच होतं. त्या दिवशी संगमावर मुक्काम करणं भाग पडलं. पुढे 2-3 दिवसांनी गाणगापुराहून निघून अश्विन शुद्ध षष्ठीला अक्कलकोटाला आलो. त्यावेळी समर्थ स्वामी महाराज देशमुखांच्या वाड्यात आनंदाने बसले होते. तिथे जाऊन त्यांना नमस्कार केला. तो सच्चिदानंद यतिराज म्हणाले, चिखला पाण्यात बुडून जिवंत आलेत का? हे स्वप्रतीतीचे भाषण ऐकून मी म्हणालो, श्री समर्थांची आज्ञा उल्लंघन केल्यामुळे अतिदुःखी झालो. हे ऐकून श्री समर्थ बोलले, उगीच स्वस्थ आनंदात असावं. अशी स्वामी महाराजांची आज्ञा झाल्यावर पुढे गाणगापूर वगैरे कोणत्याही क्षेत्री पूर्ण ब्रह्म परमेश्वर दत्तात्रय स्वामींचे चरण सोडून जाणे नाही असा निश्चय केला. श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग 35 समाप्त. क्रमशः. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.